स्वप्नांना दे पंख नवे, घराला दे रूप नवे। लाईव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास 35% डिस्काउंट। सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन बाचुळकर फर्निचर। गडिंग्लज हा कोल्हापूरच्या जिल्ह्यातील एक विकसनशील तालुका। शिक्षण, आरोग्य, समाजकारण आणि राजकारण या चारही क्षेत्रांमध्ये गडिंग्लजने जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या नकाशावरही आपला वेगळा ठसा उमटवला आहे। या तालुक्यात स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न ठेवता संपूर्ण गडिंग्लज तालुक्यामध्ये महिलांचे वर्चस्व आहे। जिल्ह्यातीलच नव्हे संपूर्ण राज्याला आदर्श घालून देणारे हे उत्तम उदाहरण ठरावे। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लाईव्ह मराठीने गडिंग्लज तालुक्यातील महिला राजचा खास आढावा घेतला आहे। तालुक्याचे विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी राज्य पातळीवर आपल्या कर्तृत्वाने गडिंग्लजचे नाव उंचावले आहे। नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनीही आपल्या कार्यकर्तृत्वाने गडिंग्लज नगरपालिकेचे नाव देश पातळीवर पोहोचवले आहे। मी स्वाती महेश कोरी, नगराध्यक्ष गडिंग्लज नगर परिषद। माझं शिक्षण MA इंग्लिश, MA मराठी, BEd, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट इथंपर्यंत झालेलं आहे। मी साधना ज्युनियर कॉलेजमध्ये व्होकेशनल विभागाकडे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। 2006 सालापासून मी नगरपालिकेच्या राजकारणात आहे। माझे वडील माझे आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी गडिंग्लज नगरपालिकेमध्ये काम करते। मी 2006 साली पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आले आणि पहिल्यांदाच नगराध्यक्षपदाची संधी मला मिळाली। 2016ला मी लोकनियुक्त म्हणजे थेट जनतेतून निवडून आलेली 5 वर्षासाठीची नगराध्यक्ष आहे। माझ्याबरोबर यावर्षी सगळ्या महिला राज आहे, मुख्याधिकारी महिला आहेत, माझे सगळे सहकारी सभापती महिला आहेत आणि यासाठी आम्हाला सगळ्याच नगरपालिकेतले माझे सहकारी पुरुष नगरसेवक असतील किंवा सर्व कर्मचारी असतील सगळ्यांचंच खूप चांगलं सहकार्य आहे। नागरिकांचंही सहकार्य असल्यामुळेच यावेळी 2018ला आम्ही देशामध्ये 59वा आणि पश्चिम विभागात 38वा आमचा स्वच्छतेत नंबर आलेला होता। 2019मध्ये मात्र आम्ही पश्चिम विभागात 24 आणि देशात 27वा आमचा नंबर आलेला आहे। आम्हाला दिल्लीमध्ये पुरस्कारही त्याबद्दल मिळाला। माझ्या वतीनं गडिंग्लजमधल्या माझ्या सर्व महिला भगिनींना मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। इतकेच नव्हे तर नगरपालिकेमध्ये त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करायला उपनगराध्यक्षा सुनीता पाटील, विविध समित्यांच्या सभापतीपदी असलेल्या शशिकला पाटील, शकुंतला हातरोटे, नाज खलिफा, क्रांती शिवणे यांनीही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे। गडिंग्लजच्या प्रशासन विभागातही योगायोगाने महिलांचेच वर्चस्व आहे। प्रांताधिकारी विजया पांगारकर आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुषमा कोल्हे, गटविकास अधिकारी सीमा जगताप या तीनही महिला अधिकाऱ्यांनी आपल्यातील सक्षमतेचे दर्शन घडवत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे। नमस्कार, मी विजया पांगारकर, प्रांताधिकारी गडिंग्लज। प्रशासकीय सेवेत मी कसं आले हे सांगायचं तर खरं तर अपघाताने मी प्रशासकीय अधिकारी झाले असं म्हणता येईल। मूळची मी पत्रकारितेची काम करता करता मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायला लागले। सुरुवातीला फर्ग्युसन महाविद्यालय आणि त्याच्यानंतर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालय पुणे इथे मी मराठी विषयाची प्राध्यापिका म्हणून सिनियर कॉलेजला शिकवायला सुरुवात केली। कॉलेजचीच एक जबाबदारी पाडत असताना असं झालं की मला प्राचार्यांनी सांगितलं की आपण स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करूयात आणि त्याची जबाबदारी मी घ्यायची असं त्यांनी सुचवलं। आणि ती स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यापूर्वीची माझी मानसिकता अशी होती की आपल्याला जर माहीत नाही तर आपण हे काम कसं करणार, म्हणून मी परीक्षा दिली आणि पहिल्याच संधीत मी तहसीलदार झाले। खेड तहसीलदार म्हणून माझी पहिली स्वतंत्र नियुक्ती झाली आणि त्यावेळी मला माझ्या क्षमतांचा खरा अंदाज आला। अधिकारी म्हणून काम करता करता स्वतःतलं माणूसपण, स्वतःतली संवेदनशीलता ही खूप चांगल्या पद्धतीनं जपता आली आणि महिला असल्यानं मला असं वाटतं की ती संवेदनशीलता महिलांशी पण जास्त जोडली गेली। पण जाता जाता मैत्रिणींना एवढंच सांगा असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये आपण सुपरवुमन होण्याचा जो अट्टहास करतोय तोही फार चुकीचा आहे। आपल्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन आपण आता काम करायला लागलेलो आहोत आणि त्यामुळे आपल्यातलं स्त्रीत्व, आपल्यातली संवेदनशीलता कुठेतरी हरवायला लागलेली आहे, आपल्यातलं मी पण कुठेतरी हरवायला लागलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं आज काळाची गरज ही आहे, सुपरवुमन होण्याचा अट्टहास करू नका, आपण माणूस आहोत हे मान्य करा, स्वतःकडे माणूस म्हणून बघा, तर तुम्ही स्त्री म्हणून जास्त सफल व्हाल असं मला वाटतं।
मी सीमा जयेंद्र जगताप, सध्या गटविकास अधिकारी पंचायत समिती गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथे कार्यरत आहे. महिला दिनानिमित्त सर्वांनाच शुभेच्छा देते. एक महिला अधिकारी म्हणून मला शासकीय सेवेत आल्यावर भरीव असं काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला महिला बालविकास या विभागात चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून मी काम केलं आणि नक्कीच तिथे कुपोषित बालकं आणि हायरिस्क मदर ह्यांच्यासाठी काम करण्याचं योगदान देता आलं. बरीच मुलं आमची कुपोषित होती, तिथं मुलं आम्ही वाचवू शकलो आणि नॉर्मल ग्रेडला आणू शकलो. सध्या पंचायत समिती गडिंग्लजमध्ये काम करत असताना एक महिला अधिकारी म्हणून खूप मोठी आव्हानं आम्ही पंचायत समितीमार्फत पेलवण्याचं काम केलं. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पंचायत समिती गडिंग्लज ही सध्या 1 नंबरवर काम करत आहे. त्याचप्रमाणे ISO नामांकनमध्ये पंचायत समिती आम्ही जिल्ह्यात 1 नंबरवर आहोत. इतर महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आम्ही केले. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या तालुक्यातील शिक्षण समूहावरही महिला राजेच आहे. यामध्ये रेडेकर शिक्षण समूहाच्या अंजनाताई रेडेकर, घाडी शिक्षण समूहाच्या रत्नमाला घाडी, संत गजानन शिक्षण समूहाच्या प्रतिमा चव्हाण व सुरेखा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य आणि दीप इंग्लिश स्कूलच्या अनिता चौगले यांचेसह अंजली हत्ती आणि अनुजा बेळगुद्री यांनीही आपला ठसा उमटवला आहे. हिरण्यकेशी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकारणामध्ये कावेरी चौगुले यांनीही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकंदरीतच गडिंग्लज तालुक्यामध्ये राजकारण, प्रशासन, शिक्षण आणि समाजकारण या चारही क्षेत्रांवर महिलांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवून गडिंग्लजची एक वेगळी ओळख राज्यभर निर्माण केली आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त गडिंग्लजच्या या कर्तृत्वशाली महिलांना लाईव्ह मराठीचा मानाचा मुजरा. लाईव्ह मराठीसाठी नितीन मोरे, गडिंग्लज. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.